नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकताच व्हॉट्सॲपवर एका पोस्टद्वारे खूप छान विचार वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्याशी शेअर करते. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजणं फार गरजेचं असतं. माणूस समाजशील प्राणी आहे आणि त्याला आपल्या जीवनात अनेक नात्यांची सुद्धा गरज असते. या नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी, काळजी या भावना फार गरजेच्या असतात. जेव्हा आपल्या अवतीभोवती अशी माणसं असतात आणि जी आपली काळजी घेतात तेव्हा आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळत असते बघा. तेव्हा काळजी करणारी माणसं म्हणजे केवळ आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या व्यक्ती नाहीत, तर ती अशी माणसं की जी आपल्या भावनांची कदर करतात, आपल्या सुखदुःखात सहभागी होतात, आपल्या आनंदात भर घालतात, आपलं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची उपस्थिती आपल्याला एक सुरक्षित आणि आश्वासक वातावरण देतात. आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तणावाचा सामना करावा लागतोच. मग अशा परिस्थितीत आपल्याजवळ जर अशी माणसं असतील जी आपली विचारपूस करतात, आपल्याला धीर देतात, आपली मानसिक आणि भावनिक शक्ती वाढवतात, तर त्यांच्या केवळ 2 गोड शब्दांनीही आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते. काळजी घेणारी माणसं आपल्यासाठी एक आधारस्तंभ असतात. जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा ते आपल्याला एकटं सोडत नाही. आपल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ते आपल्याबरोबर उभे असतात. त्यांची निष्ठा, त्यांचं समर्पण आपल्याला जास्त हिंमत देतात. खरं तर काळजी घेणारी ही माणसं देवाच्या रूपात आपल्या आयुष्यात येतात. ते निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करतात, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्याला मदत करत राहतात. अशा लोकांच्या सहवासानं आपलं जीवन जास्त सुंदर आणि अर्थपूर्ण बनतं. म्हणूनच आपल्या आयुष्यात ज्या लोकांकडनं आपल्याला प्रेम मिळालं आहे, जे लोक प्रेमानं आपली काळजी करतात, त्यांचं महत्त्व आपण ओळखायला हवं, त्यांना जपायला हवं. कारण अशी माणसं आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची असतात, जी आपल्या जगण्याची उमेद वाढवतात आणि आपल्याला आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच या आनंदी कट्ट्याच्या माध्यमातून आपल्याला आजवर कळत नकळत भेटलेल्या, जोडल्या गेलेल्या अशा सर्व माणसांचे मनोमन आभार मानूया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.